आम्ही एक कायम सांगतो, मंदी हीच खरेदीची संधी, माल घेणाऱ्याचीच होणार चांदी. चालत्या मार्केटमध्येच माल घ्यायचं आणि चालत्या मार्केटमध्येच विकायचं. आणि जे एस इन्व्हेस्टर असतात, वेटरन्स, ते फक्त मंदीची चातक पक्षासारखी वाट बघतात. फक्त वाट बघत नाही, ते त्यांच्या अकाउंटमध्ये लिक्विडिटी करून ठेवतात. हा शेअर चांगला आहे, तो शेअर चांगला आहे, 30% आलं की मला टाकायचे. यू हॅव टू मेक ऑल दिस फायनान्शियल प्रोव्हिजन्स की बँकमध्ये असलं पाहिजे. नाही तर माल पडतोय, तुम्हाला घ्यायची तीव्र इच्छा आहे, पैसे तर पाहिजे समोर. भाव पडले तर तुमच्याकडे 100 रुपये ची लिक्विडिटी असेल तर 60 ची इन्फ्यूज करा, 40 ची इन्फ्यूज करा. 3 टप्प्यात खरेदी केली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी असं बजेट म्हणा किंवा इलेक्शन किंवा काय पाडव्याचा मुहूर्त याची काही वाट पाहायची गरज असते का? अशा इव्हेंट पाहून काही इन्व्हेस्टमेंट करावी का? इव्हेंट फक्त पडझडीचा असावा. इव्हेंट एक आहे की समजा बजेटमध्ये पडझड झाली तर तुम्हाला कोणता माल घ्यायचा त्याची यादी तयार असायला. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, लोकांना हे कळतच नाही. आम्ही एक कायम सांगतो, मंदी हीच खरेदीची संधी, माल घेणाऱ्याचीच होणार चांदी. ओके. म्हणजे तुम्ही तेजीत माल घेता. अनफॉर्च्युनेटली सगळेच कॉमन लेमॅन यांचा विचार असतो चालत्या मार्केटमध्येच माल घ्यायचं आणि चालत्या मार्केटमध्येच विकायचं. आणि जे एस इन्व्हेस्टर असतात, वेटरन्स, ते फक्त मंदीची चातक पक्षासारखी वाट बघतात. फक्त वाट बघत नाही, ते त्यांच्या अकाउंटमध्ये लिक्विडिटी करून ठेवतात. नुसती वाट बघतात आणि तुमच्याकडे फंड्स नाही, कुठून तुम्ही माल घेणार? तर यू मस्ट मेक प्रोव्हिजन की हा शेअर चांगला आहे, तो शेअर चांगला आहे, 30% आलं की मला टाकायचे. यू हॅव टू मेक ऑल दिस फायनान्शियल प्रोव्हिजन्स की बँकमध्ये असलं पाहिजे. नाही तर माल पडतोय, तुम्हाला घ्यायची तीव्र इच्छा आहे, पैसे तर पाहिजे समोर. आणि अजून एक त्या अनुषंगाने सल्ला की पडलाय म्हणून कचरा घेऊ नये. अनेकदा काय होतं, अरे हा शेअर तर 80% पडला, त्याच्यात काहीतरी अनफॉर्च्युनेट फॅक्ट आहे, त्याच्यात काहीतरी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा इश्यू आहे म्हणून तो 80% पडला. पडला आहे आणि कंपनी चांगली आहे. बरोबर. आता याच्यामध्ये शेअर मार्केट या दिवशी आता जो पडलेला जो बाजार आहे, जो 26,500 गेला होता, तो आता 23,000 वरती निफ्टी आलेला आहे. तर याच्यामध्ये आणखीन घसरण्याची शक्यता आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आता इथं त्याला काहीतरी आपण रेजिस्टन्स म्हणतो, तिथे काही तो थांबणार आहे आता? आता तुम्ही जे गोष्ट आत्ता 2 मिनिटापूर्वी बोलले, इव्हेंट बेस्ड. आता 2 इव्हेंट आहेत आपल्या पुढे. आपण फक्त बजेट पाहतोय, पण त्याच्यानंतर लगेच 4-5 दिवस म्हटलं RBIची पॉलिसी सुद्धा येते. तर तिथं जर दर कपात आणि बजेटमध्ये काही बूस्टर जर भेटलं तर हे अरेस्ट तात्पुरतं इथं थांबू शकेल. बरं. अन्यथा मी एक्झॅक्ट पाहिला नाही, पण आपला निफ्टीचा EPS किती असेल, 1100 रुपयाच्या आसपास असेल. आणि हिस्टॉरिकली तो 20-21च्या आसपास, त्याला जो PE मल्टिपल आपण म्हणतो, बरं. तो 20-21च्या आसपास स्टेबल होत असतो. तर त्या अनुषंगाने जरी आपण 1100 गुणिले 20, तरी 20 खूपच खराब परिस्थिती आली तर निफ्टी इंडेक्स तुमचा 20,000 25,000 पर्यंत येऊ शकतो. खूपच FIचा विक्रीचा मारा नाही. म्हणजे आणखीन 3,000 खाली येण्याची जर खूपच जागतिक परिस्थिती काय झाली तर ते 20,000-21,000 पर्यंत येऊ शकतो. अन्यथा 22,000च्या आसपास हा थांबला पाहिजे असं वाटतं. जेव्हा आता बजेट येईल की सकाळी 11 वाजता ते प्रेझेंट करायला सुरुवात करतील, तर त्या दिवशी मार्केट पडलं तर वाट पाहावी आणखीन पडण्याची की त्या दिवशीच गुंतवणूक करावी? हे टप्प्याटप्प्यात घेतली पाहिजे. समजा भाव पडले तर तुमच्याकडे 100 रुपये ची लिक्विडिटी असेल तर 60 ची इन्फ्यूज करा, 40 ची इन्फ्यूज करा. 3 टप्प्यात खरेदी केली पाहिजे. आणि हे करताना चांगले शेअर्स जे पडले, काय झालं, एक चांगली गोष्ट अशी आहे, आपण आता निफ्टी बद्दल बोलतो. निफ्टी हॅज कम डाऊन बाय ओनली 13%, 13% वरतून खाली आला. तुम्हाला स्टॉक्सची अशी लिस्ट भेटेल की ते 40, 60, 50% पडले, परंतु चांगले स्टॉक आहे. फॉर एक्झाम्पल, हा खरेदीचा सल्ला नव्हे, एक एक्झाम्पल शेअर करतो. बजाज हाऊसिंग फायनान्स, अप्रतिम मॅनेजमेंट, संजीव बजाज, अप्रतिम कॉर्पोरेट गव्हर्नन्स कंपनी. 188चा टॉप होता, आज 108, 41%. एवढा चांगला शेअर जर 41% खाली भेटत असेल तर काय हरकत आहे? फक्त तो अजून खाली जाऊ शकतो, हो अजून खाली जाऊ शकतो, हो. पण लॉंग टर्मची डेफिनेशन, तुमचं कॅपिटल गेन लॉंग टर्म 1 वर्षानंतर होतो, तशी नाही. लॉंग टर्मची आमची डेफिनेशन आहे कमीत कमी 4 ते 6 वर्ष. 4 ते 6 वर्ष? इज द लॉंग टर्म. पुन्हा विचारतो, 4 ते 6 वर्ष? 4 ते 6 वर्ष इज द राईट बेस्ट पिरियड टू बी इन्व्हेस्टेड इन द मार्केट. 4 ते 6 वर्ष याच्यासाठी, कारण की याच्यात मार्केटच्या 2-3 अप सायकल, डाऊन सायकल आपण 2 तेजी 2 मंदी Right. असं त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि याच्यात हे जे बोलले त्यात एक गोष्ट ऍड करू इच्छितो की तुम्ही म्हटलं की मार्केट वर खाली होईल का. माझा एक प्रश्न माझ्या क्लायंट्सला सगळ्यांना सांगत असतो की आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये सेन्सेक्सचे 50 स्टॉक्स किंवा निफ्टीचे 50 स्टॉक्स आणि सेन्सेक्सचे 30 स्टॉक्स आपण त्याच ॲलोकेशनमध्ये घेत आहोत का? तर उत्तर असेल 99.99% नाही. तर मग काय करावं? आपला स्टॉक स्पेसिफिक अप्रोच करावं, जसं श्रीनिवास बोललं, जे चांगले क्वालिटी स्टॉक्स आहेत आणि आपल्याला माहिती की कोणत्या व्हॅल्युएशनवर हे आपल्याला स्वस्त वाटतात, ते तिथं घेत राहावं. ही अपॉर्च्युनिटी तिथं पाहावी. तुम्ही इंडेक्सप्रमाणे गुंतवणूक करत आहात का नाही करतात? मग का इंडेक्स पाहतात? आम्हाला तर बरेच वेळेस क्लायंट फोन करतो, आज इंडेक्स एवढा पडला, मला इंडेक्स किती तेही माहित नसतो, कारण आम्ही ते ट्रॅक करत नाही. कारण तुम्ही म्हणजे स्टॉक स्पेसिफिक कधी मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक अप्रोच करा. तुम्हाला जर इंडेक्स स्पेसिफिक करायचं असेल तर मग तुम्ही इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करा.
जे म्युच्युअल फंड रूट येतो तिथून तुम्ही गुंतवणूक करा. ओके. तर तुमच्या म्हणण्यानुसार 2 मेजर इव्हेंट फेब्रुवारीमध्ये आहेत. एक तारखेचं बजेट बजेट आणि त्यानंतर येणाऱ्या RBI आरबीआयची policy. पॉलिसी. त्याच्यावरती मार्केटची पुढची काय दिशा असू शकेल ते ठरू शकेल.